आंबेगाव तालुक्यातील बोरघर गावात एक दुर्दैवी घटना घडली आहे. कपडे धुण्यासाठी तळ्यावर गेलेल्या 16 वर्षीय अनुश्री चिंतामण वाळकोळे हिचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना समोर येत आहे. बुधवार दिनांक 11 जून 2026 रोजी सकाळी 8:15 सुमारास तिचा मृतदेह गावच्या तळ्यात आढळून आला. वडील चिंतामणी वाळकोळे यांनी घोडेगाव पोलीस ठाण्यात दिलेल्या खबरी जबाबानुसार 10 जून रोजी सायंकाळी 4 वाजता ते शेतावर गेले होते. सायंकाळी 6 वाजता घरी परतल्यावर घराला कुलूप होते. 6:30 वाजता त्यांच्या पत्नीने सांगितले की अनुश्री कपडे धुण्यासाठी तळ्यावर गेली असून ती अद्याप परत आलेली नाही. कुटुंबीय व ग्रामस्थांनी तळ्यावर व परिसरात शोध घेतला, मात्र अंधार पडल्यानं रात्री शोध मोहीम थांबवावी लागली. दरम्यान घोडेगाव पोलिसांना ही घटनेची माहिती देण्यात आली. 11 जून रोजी सकाळी 7 वाजता घोडेगाव पोलिसांचे पथक, पोलीस पाटील व ग्रामस्थांनी पुन्हा शोध मोहीम सुरू केली. सकाळी 8:15 सुमारास अनुश्रीचा मृतदेह तळ्याच्या पाण्यावर आढळला. तात्काळ घोडेगाव ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले असता डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. घोडेगाव पोलीस ठाण्याचे अंमलदार यांनी पंचनामा केला असून वडिलांचा जबाब नोंदवून घेतला आहे. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवण्यात आला आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. या घटनेमुळे बोरघर गावावर शोककळा पसरली आहे. सगळं झालं 6 वाजता 6 वाजता. तुम्ही घरी नव्हते काल का? बाहेर गेलो बाहेर गेले होते. ते धुवायला गेली तेव्हा सोबत कोण नव्हतं गेलं ना? नव्हतं ना. तुम्ही घरी आलो तुम्हाला कळलं मग? किती वय होतं तिचं? 16. 16 वर्ष होते. नाव काय होतं मुलीचं? ते तिला सगळी बारकीच म्हणायचं बरोबर. तिचं नाव टोपण नाव नाही मला सांगता येणार. आणि किती वाजता गेली ती वर काय पुढं कपडे धुवायला? 4 वाजता. काल 4 वाजता हां गेली. 4 वाजता. सकाळी मी 10 वाजता गेले तर चपात्या करीत होते. मग तिथून मी कामाला गेले ना त्यांच्या इकडून दुसऱ्याच्या इकडं, म्हणजे मी गावात राहते, मावळा नाही मी. आणि मग सकाळी ती चांगली होती. दिवसभर आणल्या दिवशी ती मला नाही गेली ती मम्मी सांगा तिच्या मम्मी हां शेतात पण जायचे काम करायला? हां शेतात पण जायची. तर मग काल काय झालं म्हणते मला मम्मीला एकदम आलं मी नाही येत, मला एकदम आलं म्हणते मी आज नाही येत तुझा. आणि त्या माणसाने पण माणसं कमी सांगितली का एवढी माणसं आणू नका ना, थोडं काम आहे शेतात. मग तिची मम्मी गेली, मी पण दुसऱ्यांच्या इकडे गेली निघून. आणि मग ती म्हणलं आता म्हणते बाई म्हणते मग पकड डोका दुखत आत्या. तर मी म्हणलं जावली बाई सावकाश धुवायला, उन्हाशी कशावर जाते नाही का. मग ते गेली 4 वाजता धुवायला म्हणते. 4 वाजता गेली? 4 वाजता गेली ती धुवायला म्हणते. ती विहीर काय खोल होती? येत नाही तळे हो मग तळा आहे का? तळे मग कोकणवाडी तेवढं. 4 वाजता गेली, पुढं काय झालं मग? 4 वाजता गेली मग ती आता कोण सांगेल. आता ती धुणं तिथं धुवून ठेवला होता, बाकीचा धुवला होता, बाकीचा भिजत ठेवला होता. आणि टपन चपलान ओढणी ते तिथंच होता वरती. मग ती मला वाटते खाली सटकून वरंगाळती होता ना. त्याला हे कठाडा पण नाही ना? कठाडा नाही. आणि जागा लय धोक्याची ती. असं आहे ना? हा लय धोक्याची जागा आहे. हिच्यासोबत कोण नव्हतं गेलं? कोणीच नव्हता ना गेला. आता बारीक बारीक लहान बहिणी होत्या 2 घरी. तर तिने म्हणजे नको येऊ बाई लय ऊन लागत आहे, मी आता धुवून आले. सर नमस्ते. नमस्ते. बोरघर हद्दीमध्ये एक बॉडी म्हणून आले समजते वगैरे काय प्रकार आहे? हां, आता नमस्कार. मी PS सागर पवार, घोडेगाव पोलीस ठाणे. बोरघर गावामधील आपल्या घोडेगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीतील कोकणेवाडी म्हणून आहे. त्या ठिकाणी आम्हाला रात्री 9:30च्या आसपास पोलीस पाटलांच्याकडून समजलं की त्या गावातील अनुश्री चिंतामणी वाळकोळे, वय वर्ष 16, ही मुलगी संध्याकाळी 4-4:30च्या आसपास कपडे धुवायला तिथल्या गावाच्या तलावाने विहीर आहेत तिथं गेलेली होती. पण तिची कपडे म्हणजे जे धुण्यासाठी आणलेली होती ती साबण वगैरे चप्पल इतर साहित्य होतं, पण ती मुलगी काही मिळून येत नव्हती. मग शोधाशोध करत होते आणि मग त्यांची घटनेची आम्हाला माहिती मिळाली. आम्ही तात्काळ घटनास्थळी रवाना झालो आमच्या टीमसह. आम्ही रात्री साधारण 2 वाजेपर्यंत त्या परिसरामध्ये शोध घेतला सगळा. प्राथमिक आम्हाला असं वाटत होतं की त्या पाण्यामध्येच बुडली असावी वगैरे, असं एक थोडंसं आम्हाला तिथल्या एकंदरीत परिस्थितीवरनं जाणवत होतं. त्या अनुषंगाने मग परत आम्ही रात्री काही यंत्रसामुग्री वगैरे परत जुळवाजुळव केली आणि पुन्हा सकाळी 6 वाजल्यापासून सुरुवात केली शोधायला. काही नागरिक वगैरे यांच्या मदतीनं आमची सर्व टीम शोध घेत होती. दरम्यान एक फुलवडी येथील आसवले नावाची एक व्यक्ती आहे,
जे आपल्या पोहण्यामध्ये वगैरे आणि त्यांना काही यापूर्वीसुद्धा शोधकार्यामध्ये चांगली मदत केली होती. त्यांना पण आम्ही कॉन्टॅक्ट केलेला होता. त्यांनी पण आले आणि अगदी तळाला असलेली मुलीची बॉडी त्यांनी आम्हाला निदर्शनास आणून दिली आणि ते आम्ही सगळ्यांनी नागरिकांच्या मदतीनं पोलीस टीमनं बाहेर काढलेली असून आता नुकतंच त्यांचे नातेवाईक वगैरे आलेले आहेत. त्यांची खबर घेऊन पुढचा तपास सुरू आहे. एकंदरीत प्रकार काय वाटतं, म्हणजे काही संशय वाटतं का? अद्याप तरी काही तसं काही संशय वगैरे नाही आणि तसं नातेवाईकांच्याकडे पण आमच्या विचारपूस चालू आहे. चौकशी आणि ती जे काही निष्पन्न होईल त्याप्रमाणे पुढे कायदेशीर कारवाई केली जाईल. ओके. धन्यवाद.